समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले 3 सदस्य नेमले पाहिजेत। तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्याच ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि 3 सदस्यांची समिती 2 विरुद्ध 1 काही निकाल तुम्ही करू शकता। त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाहीये। आमची सरकार पक्षांना विनंती आहे, पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे। जी तुम्हाला नेमणूक करायची आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा, कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे, ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत, अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे। आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशा दानवेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। चौकशी किती वेळ आता आम्ही जाऊ डीन ऑफिसमध्ये, त्यावेळी आम्हाला कळेल। या प्रकरणामध्ये प्रत्येकाचं ज्याला मायक्रो लक्ष ज्याच्यावर आहे या प्रकरणावर प्रत्येकाचं आहे। म्हणून एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल किंवा करायला जर त्याला कॅपेबल वाटला तर त्याची नेमणूक केली तर त्याच्यात काही गैर मानू नका। चौकशी हा भाग वेगळा आहे, या प्रकाराचा तपास करणं हा भाग वेगळा आहे। मग जर असे आरोप करत गेले तर अनेक मंत्र्यावर सुद्धा तो भ्रष्टाचाराचे आरोप आहे, तेही मंत्रिमंडळात राहिले होते ना, काय त्यांना आपण फाशी दिली? म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला चौकशी लागली म्हणजे तो गुन्हेगार ठरला असं समजण्याचं काही कारण नाहीये। म्हणून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लागू द्या आणि त्याच्यामध्ये कृपया करून अधिकाऱ्याला डिस्टर्ब करू नये अशी त्यांना विनंती राहील। या अपघातामध्ये पहिल्या दिवशी मी पुणे पोलिसांवर आक्षेप घेतला होता की पोलिसांच्या मदतीनं ह्या ठिकाणी डॉक्टरांनी रक्तगट बदल केलेला माझ्याकडे माहिती होती आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली। ज्या अजय तावरे रात्रीचं उठून लाखो रुपये घेतले आणि ह्या रक्तगट चाचणीमध्ये बदल केला आणि तशी त्याला अटक केली। अटक केल्यानंतर त्याकडून रिकव्हरी बी पोलिसांनी केली आणि आज त्याची समिती बी या ठिकाणी आली। पण या समितीमध्ये डॉक्टर अजय तावरेंवर अनेक वेळा आक्षेप झाले। सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की 2 लोकांचं पत्र आम्हाला आलेलं आहे। कोण आमदार आहेत ते, कोण आहे, त्याच्यात एक मंत्री पण आहे। कोण मंत्री आहे हे सरकार जाहीर करेल का? कोणाचे पत्र आले त्याला अधीक्षक करायसाठी? तावरेवर एवढं काय प्रेम होतं? त्या रक्ताचा नमुना बदलवण्यामध्ये त्याला त्याची एकदम हातोटी होती। डॉक्टर ललित पाटील जो ड्रग माफिया होता त्याला वाचवण्यामध्ये त्याची एक्सपर्टी होती। या असे अनेक गुन्हे त्या ससून हॉस्पिटलमध्ये घडत असताना एका मंत्र्यांनी एका आमदारांनी पत्र द्यावं आणि त्याला अधीक्षक बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रेशर सरकारवर दबाव आणावा, या पद्धतीची भूमिका सरकारने स्पष्ट केली पाहिजे।